नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत शिरवळ परिसरात. ऐतिहासिक वास्तू आहे या ठिकाणी, पांडवदरा म्हणून. त्या ठिकाणी आपण लेणी पाहण्यासाठी निघालो आहोत. इथं लिहिलंय सुद्धा बघा, शिरवळ लेणी म्हणून. तर त्यांचे इथलं गाईड बघा हे इथे आमचं, तर हे सांगतील सगळ्या गोष्टी तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आपण निघालोय शिरवळची लेणी बघायला. इथं बोर्ड लिहिलं बघा, शिरवळ लेणी. तर शिरवळ लेणीचं लोकेशन आहे पांडवदरा, शिरवळ जवळ. मित्रांनो, हा बोर्ड पाहून आम्ही पांडवदऱ्याच्या दिशेने निघालो. वाटेमध्ये आम्हाला अतिशय सुंदर असा हा तलाव सुद्धा पाहायला मिळाला. पांडवदऱ्यातील ऐतिहासिक लेणी पाहण्यासाठी आपण जात आहोत. त्या ठिकाणी जाता हा तलाव लागतोय बघा. तलाव किती सुंदर आहे बघा. म्हणजे बहुतेक बराचसा मोठा खड्डा होता आणि तो भरला की त्याचा तलावात रूपांतर होतंय. किती सुंदर वातावरण, आणि त्या वातावरणात हा सुंदर तलाव अतिशय सुंदर आहे पाहण्यासाठी. नक्की या पांडवदऱ्याला भेट द्या, लेण्यांना भेट द्या आणि या ठिकाणी हा तलाव पण बघून जावा. आताच वेळ आहे. तलावाचं पाणी जे आहे ना, ते पाणी कुठं त्याचं बघितलं ना, तुम्हाला ते पांडव लेणी कशी गेलं ना ते कळ. कारण त्या लेण्यापासून जे पाणी येते तेच पाणी इथं येतं, इथं तलाव होतं. तलाव होते. ओके, बेस्ट. लोक बी तिकडे येते बघा. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी गुहा असल्यासारखं काहीतरी दिसतंय. ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही बहुतेक गुहाच असेल कदाचित. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो आहोत. त्याला म्हणतात पांडवदरा, बरोबर का? पांडवदरा. आणि पांडवदऱ्यातील ह्या लेणी इकडे काय अतिशय सुंदर अशी वास्तू, असा सुंदर असा ऐतिहासिक परिसर. पांडवदरा म्हणजे पांडवकालीन असेल कदाचित, बरोबर ना? इसवी सन पांडव काळातील नाही, त्याला पांडव लेणी म्हणतात, पण ते पांडव काळ नाही. इसवी सन साधारण 4थ्या ते 5व्या शतकात ते बांधतात असं तज्ञांचं म्हणणं आहे. तर यात अजून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी जातो पाहायला मिळते. तर मित्रांनो, पाहू शकता किती सुंदर ही वास्तू आहे, सुंदर ही परिसर आहे. आणि शिवलिंग या ठिकाणी, साक्षात महादेवाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतंय. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर परिसर आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आपण आलोय आणि श्री महादेवाचं या ठिकाणी शिवलिंग आहे. अतिशय सुंदर अशी वास्तू आहे. या ठिकाणी आल्यानंतर मन सुद्धा अतिशय प्रसन्न होतंय. आवाज घुमतोय किती बघा. म्हणजे जुन्यातलं जी वास्तू आहे, हे दगडी काम आहे, किती सुंदररित्या तयार केलेलं आहे त्या काळातील लोकांनी. तर असं मस्त असं शांत वाटतं, असं मस्त वातावरण वाटतंय. एवढं खाणं दमून चालत आलो. आणि इथे शंभू महादेवाला बघितलं की मला असं शांत झालं, प्रसन्न झालं, मस्त वाटलं. पुन्हा एकदा उत्साह आला म्हणा. मित्रांनो, हा पहिला टप्पा आहे. अजून आपल्याला 4 टप्पे पाहायचे आहेत. पाहण्यासारखं खूप काय आहे. व्हिडिओमध्ये चालू राहा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब चॅनलला नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहत राहा. दर्शन घेतो आम्ही. ही स्वयंभू दगडामध्ये कोरलेली पिंड, हे किती म्हणजे स्वयंभू जे आहे का नाही देवस्थान, ते एकदम जागृत असतं असं म्हणते ती. त्यामुळं नक्कीच या ठिकाणी सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या. मला सुद्धा माहित नव्हतं. आमचं भाऊ बंधू गौरव साहेब यांनी मला या ठिकाणी मार्ग दाखवला की तुम्ही जे करताय काही गोष्टी, तर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून लोकांना ह्या पण गोष्टी दाखवल्या पाहिजेत. म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आणि अतिशय मला मन प्रसन्न वाटलं की आता मला असं वाटतंय की इथनं एक 4 तास जायला नको, एवढं सुंदर वाटतं. मस्त वातावरण आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दगडातून पाणी अक्षरशः पाझरत आहे. डोंगर दऱ्यात सुद्धा पाण्याचा प्रवाह अतिशय सुंदर आहे. म्हणून तर पहिली लोक या ठिकाणी अशी पद्धतीची वास्तू तयार करायचे किंवा या पद्धतीच्या अशा लेण्या तयार करायचे. त्यांना माहित होतं की आपल्याला या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीचा आसरा मिळू शकतो, चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तुम्ही पाहू शकता शंभू महादेवाची पिंड, या ठिकाणी छोटी पिंड आहे, ही सुद्धा तुम्ही पाहू शकता. निसर्गानं आपल्याला भरभरून दिलेलं आहे, फक्त ते त्या ठिकाणी जाऊन पाहता आलं पाहिजे. जवळून तुम्हाला या ठिकाणी आम्ही दर्शन देत आहोत. नक्कीच तुम्ही या क्षणाचा आनंद घ्यावा. या ठिकाणी आपल्याला दगडात कोरलेली मोठी पिंड सुद्धा पाहायला मिळेल. ही पहा, दगडामध्ये कोरलेली मोठी पिंड, याचा जॉईंट तुम्ही पाहू शकता.
आता जॉईंट बघा. या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण आहे. मित्रांनो, ही कलाकृती पाहू शकता. हे कोरीव काम तुम्ही पाहू शकता. हे असं कोरीव काम म्हणा, अशी ही कलाकृती म्हणजे आजच्या युगात अशक्य आहे. आजच्या काळामध्ये आपल्या या इंजिनियर्सना किंवा अनेक कामगारांना, कलाकृतीकारांना ह्या गोष्टी करणं अशक्य आहे. हे मशीनद्वारे तुम्ही करू शकता, पण हाताने शक्यच नाही, करू शकत नाही. त्या व्यक्तींनी अतिशय घाम गाळून ह्या गोष्टी निर्माण केल्या आणि त्या कुठेतरी आपण जपणं गरजेचं आहे. हे मी आवाहन करतो आपल्या या शिरवळ परिसरातील प्रशासनाला किंवा शिरवळ परिसरातील लोकांना की आपण ह्या कुठेतरी जपल्या पाहिजेत. तर मित्रांनो, तुम्हाला इथे एक गोष्ट दाखवायची होती. पाणी बघा वरनं पडतं इथं, लेण्यांच्या वरून असं पाणी येतं. मस्त, एकदम मस्त सीन आहे. आणि हे पाण्याची खासियत म्हणजे हे पाणी आहे ना, हे पाणी सरळ खाली जातं. ते खाली जे तलाव आहे ना, ते ह्या पाण्यापासून तलाव बनलाय खाली. तर इथं आतमध्ये पण अजून काय देवळा वगैरे बनवली. आतमध्ये खोल्या, छोट्या छोट्या खोल्या बनवते. तर चला आतमध्ये आपण बघूया. आतमध्ये मित्रांनो, आपण चप्पल इथं बाहेरच काढूया. आतमध्ये तुम्हाला दाखवलं. तर मित्रांनो, आपण बघू शकता. तर या ठिकाणी असं आतमध्ये प्रत्येक ठिकाणी अशा छोट्या छोट्या खोल्या बनवल्या. तर असं माझ्या अंदाजानुसार तर ह्या खोल्या पूर्वीच्या काळात गुरुकुल टाईप असं काहीतरी इथं असणार आहे. आणि इथं असं मुलं शिक्षणासाठी वगैरे जास्त त्याच प्रत्येकाला अशी सेपरेट असं खोली बनवल्या. तर इथं साधक लोक असतात ना, जी जुनी लोक, असे ऋषीमुनी अशा ठिकाणी शिकवत असतात. त्या ठिकाणी असं प्रत्येकाला एक सेपरेट रूम केलं आणि तिथं त्यांचा अभ्यास चालला असेल, असं माझ्या मला असं वाटतं. मित्रांनो, या ठिकाणी हे काही लोक आपल्याला भेटले. तर त्यांनी बोलता बोलता एक शब्द वापरला की या ठिकाणी आम्ही हे जे भिंतीवर नाव लिहिलेत, हे मागच्या वर्षी सुद्धा आम्ही त्या पद्धतीचं नाव लिहिलं होतं आणि ते अजून सुद्धा आहे. तर आम्ही थोडासा आमच्या भाषेत त्यांना सांगितलं, म्हणजे विनम्रतेने सांगितलं. अजिबात कुठलीही शब्द शिवी नाही दिली किंवा कोणतेही काही वाईट वगैरे बोललो नाही. चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांना समजावून सांगितलं की अशा पद्धतीची वर्तवणूक आपण या ठिकाणी करू नका आणि जे नाव तुम्ही लिहिलंय ते नाव कृपया पुसून जावा आणि कृपया कोणताही गैरप्रकार या ठिकाणी झाला नाही पाहिजे. मग त्यांनी त्या पद्धतीने माफी मागितली. आम्ही अशा पद्धतीने कोणतेही काम करत नाही हे त्यांना आम्हाला शब्द दिला आणि त्यांना आम्ही त्या पद्धतीने त्या काही गोष्टी सांगून पुढील वाटचालीस आम्ही प्रारंभ केला. तो दोस्तों, आप एक बात ध्यान में लीजिए कि आप यहाँ पे आइए, आनंद लीजिए, इस परिसर का आप दर्शन कीजिए, भोले बाबा का दर्शन कीजिए, लेकिन यहाँ पे कोई भी ऐसा नाम मत लिखिए जो इस हम लोग पहले भी आए हैं हाँ इससे, लेकिन कोई हरकत नहीं, बस भोले बाबा का दर्शन करने आज हाँ आए, क्योंकि संडे है। नहीं, हम लोग खुद भी नहीं आते, पर दर्शन करने जरूर आए। दर्शन करने आ जाइए, कुछ शराब बिराब पी कर मत आइए, पहली बात। और यहाँ पे जो नाम भी आपने कहा था, मैंने लिखा था पिछले साल, अभी भी वैसा है, वो जाते जाते पूछ कर जाइए। हम आपसे पूरी विनम्रता से बात कर रहे हैं और आप उस विनम्रता से अपना काम करके जाइए। ओके, धन्यवाद। मित्रांनो, या ठिकाणी या, आनंद घ्या. इथे महादेवाची पिंड आहे, भरपूर काही पाहण्यासारख्या गोष्टी आहेत, ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्याचं दर्शन घ्या. परंतु अशा पद्धतीचे जी नावं येत आहेत वगैरे या गोष्टी, आता युपी बिहारची पोरं होती, त्यांना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं की बाबा अशा पद्धतीने कोणतंही नाव लिहू नका. त्यांनी सुद्धा प्रेमाने अतिशय विनम्रतेने सॉरी म्हणले, माफ करा आम्हाला, अशा पद्धतीने हे म्हणले. तर चुकून ते जर सॉरी म्हणले नसते किंवा आराला कारा केला असतं, त्यांचं गाल लाल झालं असतं. परंतु ठीक आहे, जाऊ द्या, असू द्या, काही विषय नाही. परंतु ह्या पद्धतीची चूक तुम्ही शिरवळमधील कोणीही असाल किंवा कुठलीही असाल तरी आपल्या सर्व बांधवांना माझी नम्र विनंती, अशा पद्धतीचं कोणतंही नाव या ठिकाणी लिहू नका किंवा कोणतेही चूक अशा पद्धतीने करू नका. कारण ही ऐतिहासिक वास्तू आहे. या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी ऋषीमुनींनी, पांडवकालीन म्हणा किंवा काय असेल ती ऐतिहासिक वस्तू, त्या लोकांनी ह्या ठिकाणी घाम गाळून ही वास्तू तयार केली आणि ती वस्तू आजपर्यंत आपल्याला अतिशय सुंदररित्या पाहायला मिळत्या. त्यामुळे काळजी घ्या थोडीशी, बाकी काय नाही. ओके, धन्यवाद. पहा, गोळेसारखं दिसतंय, परंतु आज सुद्धा म्हणजे लेणी टाईपच आहे.
आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल काय काय गोष्टी आहेत ते. खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. आतमध्ये पहा, म्हणजे लोकांनीही राहण्यासाठीच केलं असेल कदाचित. बघा. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आम्ही पाहिला. त्यानंतर पुढील काही गोष्टी आम्ही पाहण्यासाठी पुढे निघालोय. तर बघू शकता कितीशे म्हणजे दगडात अतिशय छान पद्धतीने कोरलेलं हे बांधकाम. मित्रांनो, दाखवण्यासारखी एक गोष्ट अशी, तर इथं छोटस एक हौद बनवलाय पाण्याचा. हाऊस बनवलाय पाण्याचा. पूर्वीच्या काळात मला वाटतं पाणी पिण्यासाठी असं बनवलं असतं इथं. अजून सुद्धा पाणी आहे, पण थोडंसं आता पिण्यायोग्य नाही पाणी, पण पूर्वीच्या काळात असं होतं पाण्याचं. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्वीच्या लोकांनी कशा पद्धतीने पाणी साठवण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. हा हाऊस टाईप बनवलंय, म्हणजे असं या ठिकाणी पाण्याचा साठा. हा. पाणी पिण्यासाठी साठवलं. पिण्यासाठी आपल्याला पाणी उपयोगाला येईल या पद्धतीने यांनी यासाठी या ठिकाणी पाण्याचा साठा निर्माण केलाय. काही जी स्वच्छता व्यवस्थित केली ना, त्यामुळे आता सध्याला पिण्यायोग्य पाणी नाही, पण पूर्वीच्या काळात असा होतं. पिण्यायोग्य पाणी आता सध्या नाही, परंतु पूर्वीच्या काळात त्यांना ते उपयोगाला पडत असेल. आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं जे गड किल्ल्यावर जे नियोजन होतं, त्या पद्धतीचं नियोजन आपल्याला या पद्धती या ठिकाणी पाहायला मिळतंय या शिरवळच्या लेण्यांमध्ये. तर बऱ्याच गोष्टी आहेत, अजून आपण थोड्याफार पुढे पाहूया. व्हिडिओमध्ये बने राहा. धन्यवाद. लोकांनी जर चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं तर हा परिसर अतिशय सुंदर बनू शकतो. पण लोकांचं सहकार्य पाहिजे. लोकांनी या ठिकाणी प्रशासनानं लक्ष घातलं पाहिजे की आपण काहीतरी या ठिकाणी करू. म्हणजे अतिशय सुंदररित्या काय म्हणतो गेट वगैरे करून लोकांना वरती येण्याचा मार्ग वगैरे चांगल्या पद्धतीचं ठेवून त्या पद्धतीने या ठिकाणी एक या वास्तूचं रक्षण केलं जाऊ शकतं. मित्रांनो, अतिशय सुंदर नजारा आहे इकडे. हाऊस तर आहेच पाण्याचा, पण ही बघा पाणी किती भारी पडतंय पाण्याने. आणि बघण्यासारखी गोष्ट पण या ठिकाणी आहे. दरवाजा आहे, आतमध्ये काही गोष्टी आहेत. खूपच म्हणजे असं एकदम फ्रेश वाटतंय. एवढं पाणी पडतंय पण एक थेंब सुद्धा अंगावर पडे ना, भारी वाटतंय. आमचे सवंगडी या ठिकाणी आलेत. छोटीशी पोरगी आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा झरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. किती छान असं वातावरण, किती सुंदर असं पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आतमध्ये खोल्या आहेत, आतमध्ये देवदेवतांचे छोट्या छोट्या मूर्ती आहेत. खूप मस्त आहे. नक्कीच या ठिकाणी शिरवळ लेणी म्हणून हा परिसर आहे, या ठिकाणी नक्की पाहायला तुम्ही. हे बांधकाम, हे दगडी बांधकाम, म्हणजे आतमध्ये अजून सुद्धा एखादा व्यक्ती आरामशीर राहू शकतो. एखादी झोपण्याची व्यवस्था जर असेल ना, तर आतमध्ये आरामशीर एखादा व्यक्ती राहू शकतो. इथं पाणी पण पिण्यासाठी आहे, खायला फक्त आणलं विषय मिटला. म्हणजे एवढी सुंदररित्या ही जुन्या लोकांची जडणघडण आहे आणि जुन्या लोकांचं हे बांधकाम आहे. तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी भेट द्या आणि ही वस्तू नक्कीच अनुभवा. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं की वरती देवदेवतांचे काही मूर्ती आहेत. मूर्ती तुम्ही पाहू शकता. या शिरवळ परिसरातील जे लोक आहेत त्यांनी या देवदेवतांची नावे जर त्यांना माहीत असतील तर कृपया कमेंटमध्ये सांगावे, ही नम्र विनंती. कारण आपण फक्त दर्शन घेतो, परंतु आपल्याला काही इतिहास वगैरे त्या ठिकाणचा माहीत नसतो. थोडीफार आपल्याला माहिती होईल. व्यवस्था कशा पद्धतीची आहे पहा. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. काही गोष्टी दाखवायच्या असतील ना तर मित्रांनो त्रास हा घ्यावाच लागतो. आणि हा त्रास जो आम्ही घेतोय हे खास म्हणजे आपल्या या प्रेक्षक वर्गासाठी ज्यांना ह्या गोष्टी आवडतात त्यासाठी आम्ही घेतोय. तर या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाकी आमचं चांगलं मोठलं तरी काही वांधा नाही, पण आम्ही तुम्हाला या गोष्टी दाखवणार आहे. खाली जरीचा रस्ता इथून डायरेक्ट पडलं की शिरवळमध्ये जातोय डायरेक्ट. मित्रांनो, आम्ही त्या ठिकाणी आलो
तर या ठिकाणी अशा बऱ्याच गोष्टी आहेत की बघण्यासारख्या आहेत. 1 2 3 4 हे चौथा टप्पा असेल कदाचित. या ठिकाणी सुद्धा असं खोलीसारखं आहे, म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला घर दिसतंय बघा, घरासारखं आहे, सेम घरासारखं. दरवाजा, या ठिकाणी खिडकी, आतमध्ये बसण्याची व्यवस्था, कट्टा वगैरे आहेच. म्हणजे किती म्हणजे छान वाटतं या ठिकाणी. आणि पाणी सुद्धा वरून येतंय. लोकांनी बरोबर डोंगरामध्ये आपल्या राहण्याची व्यवस्था कशी केली, तर ही अशी केली. मला आतून दाखवतो, पहा कशा पद्धतीचं आहे. या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे ती पाहू शकता. साधू महंतांनी जे निर्माण केलंय त्यांना तपश्चर्यासाठी किंवा काही गोष्टी असते. मित्रांनो हे बघा, तुम्ही पाहू शकता किती म्हणजे परिसर असं म्हणजे खोखार परिसर आहे. म्हणजे असं बघितलं की भारी पण वाटतंय, पण डेंजर पण वाटतंय. आतमध्ये पाण्याचा साठा आहे, परंतु या ठिकाणी राहण्यासाठी लोकांना व्यवस्था होती. आता या ठिकाणी पाण्याचा साठा आहे. आतमध्ये सहजासहजी कोण जात नसेल कदाचित, कारण काय वन्यजीव असू शकतात, साप वगैरे अशा काही गोष्टी असू शकतात या ठिकाणी. तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला शिरवळच्या लेण्या हा ऐतिहासिक परिसर दाखवला. तर हा परिसर तुम्ही नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की या स्थळाला भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहिल्यानंतर कसा वाटतोय हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो.